माजी खासदार चंद्रकांत खैरेजी आपल्या सोबत आहे. सर, जसं सेना भवनच्या बाहेर तुम्ही पडता, स्थापना दिवस आज शिवसेनेचा आहे. कुठे ना कुठे संघर्ष शिवसेनेची एक पहिचान झालेली आहे, पण आताही आव्हान खूप मोठे आहेत. पालिकेची जी निवडणूक आहे ते मोठं दिसत आहे. कसं तुम्ही बघता याच्याकडे? 59 हा वर्धापन दिवस आहे. आदरणीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ओरिजिनल आणि त्याचप्रमाणे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली अजित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही चालत आहे. आता हे फोडाफोडीचं राजकारणाने सुरू केलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट या दोघांनी म्हणून खूप शिवसेनेचं ओरिजिनल शिवसेनेचं नुकसान केलं. त्यांनी कधीही त्या ठिकाणी म्हणजे शिवसेना प्रमुखांचा आदेश मानलाच नाही. म्हणून हे जरी झालं तरी आज मात्र आता हटकून 2 मिटिंगा ते तिकडे घेतात, आम्ही इकडे घेतो. त्यांचे पैसा खूप त्यांच्याकडे होर्डिंग वगैरे लावले. आम्ही गरीब आहे, आपली शिवसेना उद्धव साहेबांनी गरीब आहे, परंतु कार्यकर्त्यांचं मन खूप मोठं आहे, निस्वार्थपणे आहे आणि एकनिष्ठ आहे. या एकनिष्ठ मध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी आम्ही असतं. संध्याकाळचा कार्यक्रम खूप मोठा होणार आहे, चांगला होणार आहे. कुठे ना कुठे फोडाफोडीचं राजकारण हा देशात राहिलेलं आहे, पण आता सीमा त्याला कुठे ना कुठे संपलेली आहेत. का सुधाकर बडगुजर यांचा तुम्ही एक्झाम्पल घेतला तर स्वतःच्या पक्षाला लोकांना नाराज करूनही त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. याच्या मागे काय कारण? नाही, ते बडगुजरबद्दल मी काही त्यांना महत्व देत नाही. त्याला तो गेला आला असं खूप वेळेस केलं त्याने, परंतु बडगुजरचा काही विशेष नाही आहे. तो काही बोलायला की मी 70 जागा जिंकू, 60 जागा जिंकू, 100 जागा जिंकू, हे सगळं खोटं आहे. गद्दारांना कधी त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये निवडणुकीच्या वेळेस गद्दारांना लोक मतदान करत नाही. हे माझ्या संभाजीनगरचं उदाहरण आहे, महाराष्ट्राचं उदाहरण आहे. भुजबळ फुटले होते त्यावेळेस काय झालं तर सगळे परत सत्ता झाली का नाही, आणि अशी सत्ता परत येईल. एक विषयावर लक्ष आहे ते एमएनएस आणि उबाटाची युतीचा. तुम्हाला काय वाटतं? काय आनंद मला आनंद वाटेल, आता साहेबांनी घोषणा लवकर केली पाहिजे असं माझं त्यांना विनंती आहे. चंद्रकांत खैरे होते, ज्यांचं असंच म्हणणं आहे की युती जी राज ठाकरे सोबत चर्चा सुरू आहे ती लवकरात लवकर अनाऊन्स केली पाहिजे. कॅमेरा पर्सन साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबईत.